श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वैशाख पौर्णिमा व बुद्ध पौर्णिमा 2024 माहिती व पूजा विधी। चला तर बघूयात। हिंदू धर्मात पौर्णिमेला अधिक महत्व आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते। यंदा ही पौर्णिमा 23 मे ला साजरी होणार आहे। वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमाही म्हणून ओळखले जाते। तसेच ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता। या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती। बुद्ध पौर्णिमेची तिथी 22 मे ला संध्याकाळी 5:57 सुरू होईल 57 सुरू होईल, तर गुरुवारी 23 मे ला संध्याकाळी 6:41 वाजता संपेल। उदय तिथीनुसार 23 मे ला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल। तसेच सर्वात सिद्धी योग सकाळी 9:15 पासून सुरू होईल, तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:01 ते 12:45 पर्यंत असेल। तसेच सायंकाळी 7:22 पर्यंत बव करणारे योग आहे। या दिवशी भगवान बुद्धाची उपासना केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते असे म्हटले जाते। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आला आहे। या दिवशी गुरु शुक्र रवी वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिकोणी योग तयार होत आहे। तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगातही तयार झाला आहे। याशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्र आदित्य योग ही जुळून आलाय। जाणून घेऊया या दिवशी चंद्राला अर्घ्य देताना कोणत्या चुका टाळावेत। तसेच सगळ्यात आधी सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून व त्या पाण्याने स्नान करा। त्यानंतर तांब्याचा एक तांब्या घ्या। चांदीचा किंवा तांब्याची नाणी अक्षदा त्या तांब्यात टाका व गंध, पांढरी फुले व सुपारी पाने टाका आणि कच्चे दूधही घाला। नंतर चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करा। विधीनुसार चंद्राची पूजा करा। अर्घ्य अर्पण करताना चुकूनही शूज किंवा चप्पल घालू नका। या दिवशी मानसिक गोष्टीपासून दूर राहा। अर्घ्य अर्पण करताना ओम शम श्रीम श्रीम या मंत्राचा जप करा व मून या मंत्राचा जप करा। यामुळे आर्थिक चणचण कमी होईल व कौटुंबिक जीवनातील समस्या संपतील व मन स्थिर राहील, म्हणजे मन शांत राहील। तसेच कुंडलीतील चंद्र दूषित असेल तर आई सोबत सतत वाद होतात। त्याचे मत आपल्याला पटत नाही। कौटुंबिक मतभेदांना समोर जावे लागते। या दिवशी भगवान शंकराचे स्मरण करा। तसेच पौर्णिमे दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांची पूजा करा व आराधना करा। नंतर तुम्ही तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुम अर्चना करा। असे आहे वैशाख पौर्णिमेची माहिती। श्री स्वामी समर्थ।